सध्या महाराष्ट्रामध्ये मंत्री जयकुमार गोरे यांनी दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्याबाबत विषय चर्चेमध्ये आहे। त्यामध्ये जयकुमार गोरे यांनी पत्रकार तुषार खरात यांच्याविरुद्ध दहिवडी पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये तुषार खरात यांना अटक होऊन 2 वेळा पोलीस कोठडी देण्यात आली आणि त्या पोलीस कोठडीमध्ये पोलिसांनी तुषार खरात यांच्याविरुद्ध चौकशी केलेली आहे। त्यानंतर तुषार खरात यांची न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर मी पत्रकार तुषार खरात यांच्या वतीनं माननीय जिल्हा न्यायालय वडूज या ठिकाणी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। त्या जामीन अर्जाच्या कामामध्ये पोलिसांचे पेपर्स, कागदोपत्री, शिवाय आम्ही दाखल केलेली कागदपत्र तसेच दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून जो निर्णय घेतला आहे त्यामध्ये तुषार खरात यांना माननीय न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे। त्यामध्ये माननीय न्यायालयाने जामीन मंजूर करत असताना पोलिसांनी कुठल्याही गोष्टीची खातरजमा न करता किंवा स्वतः मंत्री महोदय गोरे यांनी कुठल्याही गोष्टीची खातरजमा न करता तुषार खरात यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केलेली आहे। खंडणीची मागणी केली का नाही, खंडणी मागितली का किंवा खंडणी दिली का, कधी मागणी केली, कुठं मागणी केली याबाबतचा कुठलाही ठोस पुरावा नसताना केवळ ऐकीव माहितीच्या आधारे तुषार खरात यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि हे कारण देऊन, हे निरीक्षण नोंदवून माननीय न्यायालयाने तुषार खरात यांचा जामीन मंजूर केलेला आहे। मंत्री महोदय यांचे हे सध्या मंत्री असल्यामुळे त्यांच्या प्रभावाखाली येऊन पोलीस यंत्रणा तुषार खरात व महिला या दोघांना इतर लोकांची नावे घ्या असा दबाव आणत आहेत। त्याबाबत देखील आम्ही न्यायालयाला लेखी स्वरूपात कळवलेलं आहे। त्यामध्ये रोहित पवार, रामराजे नाईक निंबाळकर, प्रभाकर देशमुख यांची नावे घ्या तर आम्ही तुम्हाला सोडू अशा प्रकारचे पोलिसांनी आम्हाला दबाव आणला होता आरोपींच्यावरती आणि त्याबाबत आम्ही कोर्टाला कळवलेलं आहे। तर हे या प्रकरणामध्ये जामीन मंजूर झालेला आहे आणि यावरून स्पष्ट होते की तुषार खरात यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी असं न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेलं आहे की प्रथमदर्शनी तुषार खरात यांच्याविरुद्ध कुठल्याही प्रकारचे जे आरोप केलेले आहेत ते दिसून येत नाहीत, ते त्याच्यामध्ये तथ्य दिसून येत नाही असे निरीक्षण नोंदवून तुषार खरात यांना जामिनावरती सोडावं असा आदेश केलेला आहे।